श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून जी इम्पोर्ट करूनची जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अशा प्रकारे बीटमार्क ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केला आहे. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं. म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, याची लेंथ आहे ती आपल्याला 3.24 या सेकंदाच्या बीटपर्यंत वाढवून हाच इमेज लेअर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये वापरले जे रेक्टँगल आहे जो इफेक्ट आहे तो इमेजवरती प्रॉपर असा दिसून येणार आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक PNG दिलेला अशा प्रकारे तो ॲड करून अशा प्रकारे वरती सेट करायचा आहे. तर याची साईज कमी जास्त तुम्हाला करून अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचं आहे. सेट केल्यानंतर याची ही लेंथ 3.24 पर्यंत वाढून अशा प्रकारे PNG सेट करायची आहे. आता पहिल्या ॲनिमेशन आपलं सेट झालेलं आहे. फक्त या इमेजला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथं बघू शकता हे 3 इफेक्ट दिलेले आहेत. तर पहिला इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचा आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर बॅक निघून येऊन आपल्याला मेन प्रोजेक्टला येऊन अशा प्रकारे बघू शकता मेन प्रोजेक्टला येऊन या पहिल्या इमेज लेअरला अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता पहिलं ॲनिमेशन तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपलं सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 3.24 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये तुम्हाला एक मी व्हिडिओ दिला आहे. आता मी इथं एडिटर स्पेशल हा व्हिडिओ क्रिएट केलेला आहे. इथं तुम्ही कोणताही व्हिडिओ क्रिएट करून तुम्ही इथं हा व्हिडिओ ॲड करू शकता. आता इथं मी माझी एडिटिंग म्हणजे जी माझ्या रील मी अपलोड केले आहेत माझी जी एडिटिंग आहे ती मी इथं दाखवलेलं आहे. इथं तुम्ही स्वतःचं इमेज किंवा तुमचे एडिटिंग दाखवून हा व्हिडिओ क्रिएट करून तुम्ही इथं ॲड करू शकता. आता हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, हा व्हिडिओ लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे की प्रत्येक बीटमार्कला आपला व्हिडिओ आहे तो 2 भागात कट करून घ्यायचा आहे. आता बघू शकता प्रॉपर आपण प्रत्येक बीटमार्कला व्हिडिओ कट केलेला आहे. आता प्रत्येक व्हिडिओला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला काय करायचं आहे, शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचा आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 3.24 या सेकंदाच्या बीटमार्कला हा इफेक्ट पेस्ट करून परत 6.7ला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 9.12 अशा प्रकारे एकाड एक इमेज लेअरला अप्लाय करून घ्यायचा आहे, कट करून घ्यायचं आहे. आता बघू शकता प्रॉपर आपण प्रत्येक बीटमार्कला व्हिडिओ कट केलेला आहे. आता प्रत्येक व्हिडिओला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला काय करायचं आहे, शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचा आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 3.24 या सेकंदाच्या बीटमार्कला हा इफेक्ट पेस्ट करून परत 6.7ला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 9.12 अशा प्रकारे एकाड एक इमेज लेअरला अप्लाय करून घ्यायचा आहे. नंतर काय करायचं आहे, आपल्याला परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून आता आपल्याला 3rd नंबरचा इफेक्ट काय करायचा आहे, कॉपी करून घ्यायचा आहे आणि 3rd नंबरचा हे आपल्याला काय करायचं आहे, एकाड एक इमेज लेअरला म्हणजे 4.18 पासून चालू होणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला आपल्याला एक इमेज लेअर अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. तर बघू शकता इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 3.24 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दुसरा एक PNG दिलेला आहे तो ॲड करून त्याची लेंथ प्रॉपर वाढवून अशा प्रकारे वरती तो सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, की आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघू शकताय की स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येतोय. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओज ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.